काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे। पक्षाचं चिन्ह आणि नाव राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळालं। त्यानंतर शरद पवार गटाला राज्यसभेच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही आज पुणे दौऱ्यावर आहेत। खासदार सुप्रिया सुळे या देखील आज पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवार हे बालेवाडीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय युवक मेळाव्याला हजेरी लावणार आहेत। अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे मंत्री देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यात अजित पवार काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे आज सकाळी 10 वाजता पुण्यात युवा संघर्ष यात्री संवाद आणि शरद पवार आरोग्य दूत अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। रोहित पवार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी शरद पवार हे डॉक्टर सेलच्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे देखील पुण्यात यावेळी असणार आहेत। त्या दुपारी शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयाला भेट देणार आहेत। त्यानंतर त्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत।